थोडा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे मिलिंद चालकेचा, थोडा फलंदाज जकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. एकेरी दुई धावसंख्या घेत घेत संघ धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचली. पंच दोन समांतर करतात आणि बाहेरच्या रूपाने धावसंख्या मिळते अवांतर आणि बाहीच्या रूपाने अशा दोन धावसंख्या मात्र ऍड झाली, प्लस झाल्या. धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. पुन्हा एकदा मिलिंद चालके गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून दिलाय. चेंडू आता सीमा रेषा पार. चेंडू मात्र क्षेत्ररक्षणाचा कोंजेटो. चेंडू मात्र सीमा रेषा पार गेला आणि येतोय सुरेख चौकार. आणि या यशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. संतोषला मात्र अंदाज आला नाही, चेंडू चकून गेला. चेंडू गेला सीमा रेषा पार. पुन्हा एकदा मिलिंद टू यश. सुरेख चेंडू. चेंडू मात्र निर्धाव चेंडू. चेंडू मात्र एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू इथं मध्ये सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 29 अंकावरती. जिंकायचा असेल तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. चौकार षटकांच्या मात्र आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फसवा चेंडू. बॅक टू बॅक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जी सांगता होते. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या मात्र 29 अंकावरती स्थिरावली गेली. आता मध्ये षटकातील या सामन्यातील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे षटक अर्थात हाणामारी षटक स्लॉगवरचे षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अवधूत. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून अंतिम आणि हाणामारी षटक घेऊन आलेत अवधूत. अवधूतला मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स रुपये चेंडू फेकावे लागेल. अगरपतीचा मारा मात्र करावा लागेल आणि क्षेत्ररक्षणानं आपलं झेल मात्र टिपावे लागतील. जिंकायचं असेल तर तुम्हाला सुरेख गोलंदाजी करावी, रणनीती आखावी लागेल, व्यूहरचना आखावी लागेल, तुम्हाला स्ट्रॅटेजी मात्र नक्कीच आखावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय अवधूत. अवधूत तो आर्यना समार असेल. चेंडू मात्र पुन्हा एकदा उंच. चेंडू मात्र हवेमध्ये झेल मात्र होऊ शकला नाही. एक धावसंख्या पूर्ण झाली. संघाची धावसंख्या होती 30 या अंकावरती. 3 गडी बाद 30. बॉल आणि बॅटच्या सहाय्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करत कोणत्या सातत्याने कोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांडुरंगाला साकडं घालावं इतकं सुंदर आणि जबरदस्त नियोजन असते स्पर्धा. अर्थात ही कालिका माता चषक 2026. पुन्हा एकदा सज्ज अवधूत. सुरेख चेंडू. चेंडू मात्र पुन्हा एकदा इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. पुन्हा एकदा एका सुरेख निर्धाव चेंडूची सांगता आली. धावसंख्येमध्ये स्थिरावले की 30 या अंकावरती. 3 गडी बाद 30. अवधूतला मात्र सुरेख जकडून ठेवायला लागेल. यशला आणि आर्यनला मात्र चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावी लागेल, कारण अंतिम षटक आहे, हाणामारी षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावे लागतील. चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने. चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. पुन्हा एकदा गोंडे मार्कवर सज्ज. गोंडच्या ट्रॅक वर सज्ज अवधूत. अवधूत तू यशचा मारा असेल. पुन्हा एकदा सज्ज अवधूत. ज्या स्पर्धेची आपण वाट पाहतो तब्बल 112 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,704 तास 5,25,700 मिनिटे इतकी आपण वाट पाहतो. आणि बघता बघता ही स्पर्धा आपल्या एक तर मनामध्ये आपल्या डोळ्यामध्ये भरली स्पर्धा म्हणजे कालिका माता चषक 2026. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू मध्ये सरळ एस्टेच्या हातामध्ये विसावला गेला. धावसंख्येमध्ये स्थिर रोखण्यामध्ये गोलंदाज मात्र सफल होत आहेत अवधूत. अवधूतला अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण आपण आपला संघ जिंकण्यासाठी अनेक आपले प्रेक्षक मागे असतात. आपले गावाले वाट पाहतात आपला संघ जिंकावा म्हणून. पुन्हा सज्ज गोलंदाज अवधूत. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज बाद होतोय. यष्टीच होतोय. चौथ्या विकेटचं पतन होतोय. चौथा गडी बाद होतोय यशच्या रूपामध्ये. आता मात्र यशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल राजू. 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या
स्थिरावली गेली श्री कालिका साखर चौकीजोडे संघाची नवीन मॅटर मैदानात दाखल राजू पुन्हा एकदा सज्ज गोलूंच्या ट्रॅक वरती अंतिम षटक टाकणे सज्ज अवधूत तो राजू असा मार असेल. राजूला मात्र चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागली. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघ धावसंख्या 4 गडी बाद 31. चेंडू मात्र ऑन साइडला ढकलून दिलाय. चेंडू जातोय 2 धावांसाठी. संघाची धावसंख्या 2च्या पट्टीने वाढली. धावसंख्या 33 या अंकावरती आणि चौथ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्री कालिका माता साखर चौकुटे संघाने 33 धावा जमवल्या गेल्या आणि 34 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय चोरोने हनुमंतवाडी संघासमोर. हॅलो हॅलो कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचीवाडी आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धा आज खारलांड मैदान कळवा खारेगाव येथे संपन्न होत आहेत आणि या स्पर्धेसाठी आमच्या साखर जांभळवाडी हनुमान विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी उतेकर, संतोष उतेकर, त्याचबरोबर आमचे किशोरजी कदम हे इथे उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर चोरवणे गावचे आणि 15 गावचे जुने जाणते क्रिकेटर आमचे अजयजी जाधव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर दिव्यावरून आमचे साखर चौकीचीवाडचे आमचे कार्यकर्ते दीपकजी उतेकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतो. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व हितचिंतक सन्मान्य पाडू वरिष्ठ नागरिक देणगीदार खेळाडू हितचिंतक सर्वांचे मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली स्वागत सज्जे ही शब्दांची पुष्पांजली. अनेकांनी विचार केला होता की 15वातील तरुण क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतील का. दृष्टी तर प्रत्येकांजवळ असते पण दुर्दृष्ट काही लोकांजवळ असतो. मिलिंदजी उतेकर आमच्या कालिका माता विकास मंडळाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर वसंतजी जाधव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमचे साखर बामणवाडीचे विकास मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंगजी उतेकर, रणजीतजी उतेकर, जितेंद्र उतेकर हे इथे सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचे आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. अनेकांनी विचार केला होता की 15वातील तरुण वर्ग क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतील का, पण दृष्टी तर सर्वांजवळ असते पण दूरदृष्टिकोन काही लोकांजवळ असतो. अशा दूरदृष्टिकोनातून 15वातील ज्येष्ठ श्रेष्ठांनी एकत्र येऊन 15वा फेडरेशनची निर्मिती केली आणि या निर्मितीतून 15वा फेडरेशनची निर्मिती झाली आणि निर्मितीतून सर्व संघ एकत्र आले आणि एकजुटीने अनेक स्पर्धा 15वा फेडरेशनच्या. त्याचबरोबर मुसळ तांदेवाडीचे आमचे क्रिकेटस्टार पिनू चांदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पिनू चांदे. हॅलो 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 खिशातील मोबाईल दर 4 ते 6 महिने अपडेट होतात. आपण कधी अपडेट होतात आणि या अपडेट नंतर 15तील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ क्रिकेटपटूने एकत्र आले आणि 15वा फेडरेशनची निर्मिती झाली. 15वा फेडरेशनने गावागावाला एकत्र केलं. 15वा फेडरेशनने गावागावा एकत्र वाडीवाडीला एकत्र केलं. माणसाला एकत्र केलं आणि प्रत्येक खेळाला एकत्र आणलात आणि सांघिक खेळाचा मिरवणारा कर्तव्य आखाडा 15वा फेडरेशनने निर्माण केला आणि या 15वा फेडरेशनच्या
माध्यमातून अनेक स्पर्धा संपन्न होतात. एकजोडीने एकत्र येऊन एकाने एकत्र सुरुवात आहे, एकत्र प्रगती आहे आणि एकत्र राहून काम करणे हेच संघटनेचे यश आहे. आणि या यशाच्या जोरावर गेले 2019 पासून पंधरा फेडरेशन काम करते, नवीन नवीन बदल घडून आणते आणि एक सांघिक खेळाचा आकार तुम्हाला पाहण्यास मी पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात होते. स्ट्राईक लाईनला बॅट्समन तो स्वप्नील नॉन स्ट्राईकला तो अमर. हॅलो, व्यक्ती कोड्यातील पहिल्या संघात पहिले षटक. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, व्यक्ती कोड्यातील पहिल्या संघातून पैसे टाकण्याचा तो दर्श. स्ट्राईक लाईनला तो अमर, नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील. पुन्हा एकदा सज्ज दर्श. चेंडू सुरेख चेंडू, मात्र चेंडू भिरकावून दिला घोष चित्रामध्ये. 2 धावसंख्या, संघाची धावसंख्या 3 या अंकावरती. 24 चेंडू 34 धावसंख्येचं आव्हान असताना संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 3 अंकावरती. श्री कालिका माता साखर चौकीचीवाडी आणि श्री कालिका माता क्रीडा मंडळ उपालवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. श्री कालिका माता साखर चौकीचीवाडी आणि श्री कालिका माता क्रीडा मंडळ पाली उपालवाडी दोन्ही संघनायक टॉस कव्हर्स मध्ये यायचं आहे. चेंडू मात्र भिरकावून द्या, चेंडू मात्र हवेमध्ये झेल होते पाहूया, मात्र झेल मात्र सुटला गेला आणि जीवनदान भेटलं मात्र अमर या खेळाडूला. धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. तुम्हाला सुरेख झेल टिपावे लागतील. एखादा झेल सुटला नक्की तुम्हाला या स्पर्धेतून आपला संघ बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दर्श. सुरेख चेंडू, चेंडू मात्र सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. दर्शला अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. यॉर्कर पद्धतीचा मारा नक्कीच करावे लागेल. 24 चेंडू आणि 34 धावसंख्येचं आव्हान. या 34 धावसंख्या तुम्हाला रोखाव्या लागतील आपल्या संघासाठी, आपल्या विजयासाठी. पुन्हा एकदा सज्जन गोलंच्या ट्रॅकवरती मार्कवरती दर्श तो अमर असा मारा असेल. चेंडू मात्र ऑफच्या दिशेने चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू येतोय सीमा रेषा पार, येतोय सुरेख चौकार आणि अमरच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. धावसंख्या बसते 9 या अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या बसते 9 या अंकावरती. श्री कालिका माता साखर चौकीचीवाडी आणि कालिका माता क्रीडा मंडळ पाले उपाडीवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस कव्हर्स मध्ये यायचं आहे. विजयचा ग्राफ बदवायचा असेल तर तुम्हाला सक्सेस इज अ जर्नी नॉट डिस्टिंक्शन. युअर क्रिएट हार्ड वर्क गोट अ सक्सेस. तुम्हाला यश पाहिजे, मेहनत करा. विजयाचा झेंडा मैदान कोणतंही असो तुम्हाला विजयाचा डंका तुमचा वाजेल. विजयाचा झेंडा नक्कीच तुमचा असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकण्यास सज्ज गोलंदाज प्रीतम तो स्वप्नील असा मारा असेल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र हवेमध्ये मात्र झेल होते का पाहूया. आणि पहिला झेल स्वप्नीलच्या रूपामध्ये सुरेख झेल टिपला गेला आणि पहिले विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय स्वप्नीलच्या रूपामध्ये आणि पहिला हातरा बसतोय सरवणे हनुमंतवाडी संघाला. सारखं सारखं तेच केलं तर त्याची हेडलाईन बनते, पण काय तुम्ही नवीन करा, नक्कीच तुमचा इतिहास बनेल. तुम्हाला इतिहास बनवायचा असेल तर इतिहास रचायचा असेल चांगलं करावंच लागेल.
स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला खर्च येत नाही, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत रूपी प्रचंड खर्च येतो. तुम्ही ध्येय निश्चित करून आलाय, तुम्ही ध्येय निश्चित करून आला, ध्येयापेक्षा तुम्हाला वरचढ कामगिरी करावी लागेल. नक्कीच तुमचा विजय संपादन होऊ शकतो. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदान दाखल पारस. आता मध्ये स्ट्राईक लाईनला पारस, नॉन स्ट्राईकला तो अमर. पहिले विकेट गेले 9व्या अंकावरती. पहिल्या चेंडूवर सुरेख झेल टिपला गेला आणि मात्र स्वप्नीलची खेळी मात्र संपुष्टात आली. नवीन बॅटर मैदान दाखल पारस. स्ट्राईक लाईनला पारस, नॉन स्ट्राईकला तो अमर. 24 चेंडू 34 धावसंख्येचं आव्हान आहे चोरवणे हनुमंतोडी संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज मार्कवरती गोलंदाज प्रथमला मात्र सुरेख चेंडू फेकावे लागतील. डॉट स्वरूपाचे चेंडू मात्र नक्कीच फेकावे लागतील. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय तो प्रीतम. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईक लाईनला आलाय तो पारसला मात्र चौकार षटकांची आतिषबाजी करावी. एकेरी दोन्ही धावा मात्र नक्की आपल्या संघात घ्यावे लागतील. गोलंदाज ट्रॅकवरती प्रीतम. सुरेख चेंडू मात्र भिरकावून दिला वन साईडला आणि चेंडू आता घोषी क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या. संघाची धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. 1 गडी बाद 10. कुरेगाव अजित उपेकर यांच्या माध्यमातून सुरेख प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं आणि 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रक्षेपण होतंय. पुन्हा चेंडू मात्र भिरकावून दिला. पाहूया मात्र चेंडू मात्र ते सन्मान्य जगदीशदादा उत्तेकर, कुरवळ जावळी आणि व्यासपीठावर येते साहेब. पण अजित उत्तेकर हे गेले 2019 पासून आपण युट्यूब माध्यमातून स्पर्धेचं प्रक्षेपण करतात आणि ते नवीन बदल घडून आणत असतात. नवीन त्यांनी कॅमेरे घेतले, ड्रोन कॅमेरा घेतला, अनेक त्याने कारण पुन्हा सज्ज गोलंदाज प्रीतम. चेंडू मात्र पुन्हा भिरकावून दिलाय घोषी क्षेत्रामध्ये. पंचांनी धावा सांगायच्या. एक धावसंख्या. संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. आणि अजित उत्तेकर सांगायला पण त्यांनी या 4 ते 5 वर्षामध्ये आपले नवीन बदल घडवले. त्यांनी नवीन कॅमेरे आणले, नवीन यंदा ड्रोन कॅमेरा आणला. कारण सुंदर थेट प्रेक्षण, कारण गावावर असणाऱ्या प्रेक्षकांना देशाबाहेर असलेल्या प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहण्यासाठी मिळत आहे. खरोखर मनपूर्वक धन्यवाद अजित उत्तेकर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रीतम तो पारस समार असेल. सज्ज झालाय गोलंदाज मार्कवर प्रीतम. सुरेख चेंडू फेकला गेला परंतु बाहेरच्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. पण ठरवलं आणि लगेच झाले असं कधी होत नाही. कष्टाने हाल होतील, मात्र हार मात्र कधी होणार फाटेल. पण जेव्हा काम होईल तेव्हा गर्व नक्कीच वाटेल. असं सुंदर सुरेख नियोजन स्पर्धा अर्थात हे कालिका माता चषक 2026 सुरेख असं नियोजन स्पर्धा या मुंबईच्या कलव्याच्या खारलांमध्ये पाहण्यास मिळते. चेंडू मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू पुन्हा एकदा जातो घोषी क्षेत्रामध्ये. 2 धावसंख्यासाठी धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. 1 गडी बाद 16ची धावसंख्या. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र 12 चेंडूने 18 धावसंख्येची गरज असेल. चोरवणे हनुमंतोडी संघाला 12 चेंडू 18 धावा समीकरण. 18 धावा आणि 12 चेंडू समीकरण. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये पाहूया नक्कीच. क्रिकेटवर निश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. कारण पॉलिटिक्स जैसा रंग बदलवला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट जैसा रंग बदलला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतं, राजकारणामध्ये काय पण होऊ शकतं. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप महत्व आहे आणि एक्झाममध्ये एका मार्काला खूप महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप खूप महत्व. प्रत्येक कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल प्रत्येक एक धाव महत्वाची आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पाहतो आणि काय स्पर्धा तुम्हाला टाय होतात आणि मग पुन्हा सुपर ओव्हरमध्ये सामना जातो. कारण तुम्हाला जिंकायचं असेल प्रत्येक धाव जमवणे मात्र नक्कीच आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक झेल टिपणं महत्वाचं आहे. एखादा झेल सुटला नक्की तर आपला संघ पराभवाच्या छायेमध्ये लोटला जाऊ शकतो. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये मॅक्सवेलचा 33 धावसंख्येवर झेल सोडला गेला होता अफगाणिस्तानच्या शतरक्षकाने आणि तोच मॅक्सवेलने 201 धावांची तुफानी केली होती आणि त्या मॅक्सवेलने आपल्या संघाला
अंतिम फेरीमध्ये घेऊन गेला होता तो मॅक्सवेल. पंचांना विनंती करतो की आपण त्वरित सामना चालू कर, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. पुन्हा एकदा वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाज नाव सांगायचं आहे. आर्यन तो अमर असा मारा असेल. चेंडू टाकण्यास सज्ज आर्यन. पंच नोचा इशारा, स्क्वेअर मारा. आता मात्र उघडा डोळे पाहणीत हा चेंडू फ्रीट. नक्कीच संधी आली अमरला या फ्री चेंडूवर. चौका षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलच्या मार्क मध्ये ट्रॅक मध्ये सज्ज आर्यन तो अमर असा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच दोन समांतर कदा बाहेरच्या रुपये धावसंख्या मिळते अवांतर आणि अवांतर संघाची धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. एक गडीवर 18 अशी धावसंख्या. मात्र आर्यनला कुठं लय मात्र समजत नाही. सुरेख लगातार दोन चेंडू मात्र त्याने अवांतर टाकले आणि धावसंख्या पोहोचले 18 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज आर्यन टू अमर. पुन्हा एकदा पंच नोचा इशारा करतात. पुन्हा धावसंख्या 1च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचते 19 या अंकावरती. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. सलग 3 चेंडू स्क्वेअर मारा टाकला गेला. आता मात्र गोल तोच आहे ना. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आर्यन तो अमर असा मारा असेल. पुन्हा एकदा सज्जल गोलच्या ट्रॅक वरती. पुन्हा एकदा स्कोअर मारा. लगातार 4 चेंडू स्कोअर टाकलेले आहेत. 4 धावा मात्र आलेले आहेत. एक अवांतर धावा येते. धावसंख्या पोचते 20 या अंकावरती. आर्यनला मात्र काही चेंडूची काही लय दिशा मात्र समजत नाही. पुन्हा एकदा या चेंडूवर फिट आहे. आता मात्र सुरेख चेंडू मात्र एकट्याच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू मात्र सांगता गेली. आता मात्र कुठं आर्यनला मात्र लय येते. केवळ गती असून महत्वाची नाही. तुम्हाला योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव स्वरूपात चेंडू फेकावे लागतील. पुन्हा सज्ज आर्यन गोल मार्क वरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले सुरेख. आता मात्र आर्यनला मात्र एक योग्य लय मात्र प्राप्त करतो आर्यन गोलंदाज. आर्यनला मात्र जखडून ठेवायचं असेल संघाच्या विजयासाठी अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट स्वरूपाचे चेंडू मात्र नक्कीच फेकावे लागतील आणि हा मात्र आपल्या संघासाठी चौका षटकांच्या आतिषबाजी करावीच लागेल. एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चेंडू मात्र हलक्याने मात्र चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असेल. सरोने हनुमंत संघाला जिंकायचं असेल 9 चेंडू 13 धावा समीकरण. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. थोडासा रंगतदार सामना. पाहूया कोणत्या संघाच्या बाजूने सामना जातोय. पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलच्या ट्रॅक वरती. आर्यन वैयक्तिक गोड्यातील तिसरं वैयक्तिक गोड्यातील पहिल्या संघाने तिसरं टाकणे सज्ज आर्यन. या षटकातील शेवटचा 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बोलते 1 गडी बाद 21. 9 चेंडू आणि 13 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहूया. आता मात्र स्ट्रायकर यायला तो पारसला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. 9 चेंडू आणि 13 धावा समीकरण. एका साईडला श्री कालिका माता साखर चौकीजोड संघ ब संघ. दुसऱ्यावर चोरवण हनुमंतवाडी संघ. हनुमंतवाडी संघ जिंकतोय की कालिका माता साखर संघ जिंकतोय.
स्ट्राईक लाईनला पारस, नॉन स्ट्राईकला तो अमर. दोघांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आता सज्ज झालाय तो आर्यन गोविंद मार्कवर. पुन्हा एकदा स्कोअर मारा, पुन्हा एकदा पंच दोना समांतर करता व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते अभांतर. असं म्हटलं तर सुके फुलपांखरा सारखं असतं, पकडायला गेलं तर उडून जातं, बळजबरी केली ते मरून जातं. परंतु आपण निरपेक्ष भावनेने काम करत राहिलो नक्कीच ते फुलपांखरू तुमच्या मनगडावर बसतं. की जी माणसं दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी काम करतात, ईश्वर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. चेंडू मात्र बाहेर काढून दिला, पाहूया. आता मात्र सुरेख झेल टिपला गेला, मात्र टिपलाय झेल आणि संपलाय मात्र पारतचा खेळ. आता पारतची केली मात्र इथं संपू टाळली. दुसरा विकेटचं पतन होतोय, दुसरा गडी बाद होतोय. सर्व हनुमंतोडी संघाचा मोठा हादरा बसतोय पारतच्या रूपाने. मात्र 22 अंकावर 2 गडी बाद, 22. 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. की जी माणसं दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण काम करतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण कधीच कमी होत नाही. अशी दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची काम करणारी व्यासपीठावर मान्यवर मंडळी, या सर्वांचे मी मनाच्या अंतकरणापासून आणि हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र आता मला स्ट्राईक लाईनला तो मिलिंद. स्ट्राईक लाईन नवीन बॅटर मैदानात मात्र दाखल मिलिंद चालके. स्ट्राईक लाईनला मिलिंद, नॉन स्ट्राईकला तो अमर. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. थोडासा रंगतदार सामना पाहूया. सज्ज झालाय गोविंद मार्गवर आर्यन. चेंडू मात्र चेंडू आता घोषित क्षेत्रामध्ये 2 धावसंख्या, 2च्या पटीने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या पोहोचते 24 अंकावरती. 7 चेंडू 10 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया. आर्यनला मात्र उरलेला 1 चेंडू मात्र नक्कीच निर्धाव टाकावा लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघ धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद, 24. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून दिले, पाहूया. 1 धावा पूर्ण, दुसरा प्रयत्न होतो, पाहूया. दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. पंचाने मात्र थोडा अंतर दिलाय. तिसरा धावसंख्या प्रयत्न होत असताना गडी मात्र धावत करण्याचा प्रयत्न होता आणि रू घेतलाय पंचाने. चेक करायचा थोडा अंतर सामना अधिकारी यांनी. 2 सहज धावसंख्या पूर्ण केली. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. पंचांच्या निर्णयाचा प्रतीक्षा. सामनाधिकारी चेक करतायत. नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय लगेच पोहोचवला जाईल. थोडासा अटीतटीचा सामना आहे. कोणत्या बाजूने विजय, कोणत्या संघाच्या बाजूने विजय जातोय पाहूया. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय होईल सांगता येत नाही. नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय त्वरित पोहोचवला जाईल. सामनाधिकाऱ्यांनी चेक केले आहे. फलंदाज मात्र नॉट आउट आहे. चेक करा. थांबा थांबा.
सामनाधिकारी चेक करतायत आपला निर्णय थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला होईल. लिगल डिलिव्हरी आहे. अशा रीतीने 3 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 27 अंकावरती. 6 चेंडूने 7 धावांची गरज आहे. 6 चेंडूने 7 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहूया. अंतिम षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. बॉलर नेम सांगायचा आहे. बॉलर नेम यश. आता मात्र पूर्ण संघाची जबाबदारी बॉलर यशच्याच खांद्यावर असेल. 6 चेंडूने 7 धावांचं समीकरण. स्ट्रायकर यांना फलंदाज मिलिंद चालकर, नॉन स्ट्रायकर अमर. सज्ज आहे तो गोलंदाज गोलमार्कवर यश. चेंडू मात्र वीरकावून दिला. चेंडू जातोय घोष क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी संघाची धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती. 5 चेंडूंनी 5 धावांची गरज आहे. यशला मात्र याच गोलंदाजी वायामध्ये 11 धावा असताना सुद्धा डिपेंड केलं होतं. सुरेख चेंडू मात्र हलक्याचा मारण्याचा प्रयत्न तर पाहूया. 1 धावा पूर्ण. एक धावसंख्या पूर्ण. सुरेख चेंडूला मात्र दिशा दिली हलक्या हाताने आणि 1 धावसंख्या पूर्ण केली मिलिंद चालकेने. चांगल्या चेंडूला सन्मान देणे आणि खराब चेंडूचा समाचार घेणे क्रिकेटचं परिसूत्र आहे. त्याच परिसूत्राप्रमाणे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. पुण्याला सज्ज गोल मार्कवर यश. यश तो मिलिंदाचा मारा असेल. चेंडू मात्र सुरेख चेंडू मात्र सरळ एस्टीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र काय घडतंय काय बिघडतंय या सामन्याने पाहूया. तीन चेंडूने 4 धावा. पुन्हा एकदा सजय गोलंच्या ट्रॅक वरती अंतिम षटक टाकण्यासाठी यश टू मिलियन असा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये. आता बघू काय घडतंय. झेल मात्र सुटला गेला आणि इथं मात्र कुठंतरी नक्कीच महागडा हा झेल म्हणावा लागेल. आता मात्र 2 चेंडूने 2 धावांची गरज असेल. संधी 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 निर्माण झाली होती पण संधीचा सोनं करता मात्र आले नाही क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी चुका म्हणावी लागेल. एखादा झेल मात्र तुम्हाला पराभवाच्या छायेत लोटू शकतो. पुन्हा सज्ज यश. चेंडू मात्र हवेमध्ये. आता पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि सूर्यकांत झेल टिपला गेला. दर्शने एक निर्णायक क्षणी मात्र झेल टिपला गेला. आता मात्र काय घडेल काय बिघडेल पाहूया. आणि आता मात्र मिलिंदची केली मात्र संपुष्टात आली. आता मात्र निर्णायक चेंडू. 1 चेंडूने 2 धावा. या स्पर्धेचा नियम असा आहे कंपनीचे असेल तुम्हाला 2 धावा नक्कीच पूर्ण करावे लागतील. सुरेख कुठेतरी जर साखर चौकीमध्ये एक चुकी केली असेल तर संघ पराभव छायेत लोटला गेला तर नक्कीच तो 1 झेल मागात पडू शकतो. आणि नक्कीच त्यांना तो झेल नक्कीच टिपावा लागला होता. परंतु मात्र कुठेतरी गलती झाली कुठेतरी चूक झाली आणि चुकीचं भुगतान नक्कीच भोगावं लागतं की काय पाहूया. या चेंडू नंतर अंतिम चेंडू मात्र टाकण्यास सज्ज गोलंदाज यश. स्ट्रायकर यांना आला तर संतोषला मात्र खांद्यावर जबाबदारी घेऊन 1 चेंडू मात्र 2 धावा करावे लागतील. अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज यश टू संतोषाचा मारा असेल. यश टू संतोषाचा मारा असेल. पाहूया संतोष आपल्या संघासाठी 2 धावा जमा करतोय की यश मात्र या धावा रोखतोय. काय घडतंय काय बिघडतंय. रसिक प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती सज्ज राहतो यश. चेंडू मात्र घोषी क्षेत्रामध्ये गेलाय तो.
हॅलो, आपल्याला ज्या मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे ते आपले कोकणची लाडकी कन्या सन्माननीय पूजाताई शिंदे विचारे थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठावरती येणार आहेत. तर कालिका माता विकास मंडळातील सर्व खेळाडूंनी सदस्यांनी आपल्या व्यासपीठाच्या डाव्या साईडला येऊन थांबायचं आहे. सन्माननीय पूजाताई शिंदे विचारे मॅडम आपल्या वेळात वेळ काढून आपल्या व्यासपीठावर येत आहे. तरी सर्वांनी स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. त्याचप्रमाणे जय भवानी विकास मंडळाचे सचिव सन्माननीय संजयजी रामचंद्र उत्तेकर साहेब आपण हे व्यासपीठावरती यायचं आहे. सोबत अमितदादा उत्तेकर एक तरुण सहकारी आमचे त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आता जय हनुमान विकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा उत्तेकर यांचा सन्मान मी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय संतोष उत्तेकर साहेब यांना विनंती करतो की विद्यमान अध्यक्ष प्रकाशदादा उत्तेकर यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार सन्मान करावा. आणि हा सामना चेंडू मात्र गोष्टी क्षेत्रामध्ये गेला आणि पंचाने 1 धावा दिली आणि हा सामना एका धावाने साखर चौकीवर संघ बसंगा विजय आला. कारण क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व होतं. चेंडू आणि साखर चौकी संघ विजय झालाय आणि चौरवणे हनुमंत संघ पराजित झालाय. परंतु